लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट। अधिवेशनात महायुती सरकारचा योजनेबाबत मोठा निर्णय। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे 5 हप्ते जमा झाले आहेत। आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला होता, म्हणजे ऑक्टोबर मध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले होते। दरम्यान आता डिसेंबरचा 6वा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे। जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,100 रुपये जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2,100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल। ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती। त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जात आहे। यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिला आनंद व्यक्त करीत आहेत। मराठी केसरी न्यूज ब्युरो, नागपूर।